यशस्वी भव देवकी तुझा सुगौरव या वसुदेवाची नाव दिल्याचा आनंद गगनात मावत नाहीये. दादा तुझ्यासारखा प्रेमळ बंधू या पुत्राला शोधून सापडणार अष्टपुत्र अखंड सौभाग्यवती भव. मूर्ख पाऊस, ज्या बहिणीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावतोस त्याच बहिणीच्या 8व्या पत्त्याकडून तुझा मृत्यू होईल हे लक्षात ठेव. तुला तुझ्या पापाचं फळ लवकरच मिळेल. ही आकाशवाणी कधीच खोटी ठरणार नाही. लक्षात ठेव, लक्षात ठेव. तुझ्या पापाचा धडा भरलाय. तुझा काळ जवळ आलाय. नाही, मी असं होऊ देणार नाही. माझा काळ, माझा मृत्यू माझ्या बहिणीच्या अंतरी वाढू देणार नाही. त्यापेक्षा या अनर्थाच्या मुळात निघत नाही. कंस महाराज क्षमा करा, पण हा आता काही पण मी आपणास करू देणार नाही. एखाद्या नवविवाहितेचा वध करणे हे महामोठे पातक आहे. कृपा करा, असला पातक तुम्ही करू नका. हा अधमपणा तुम्ही करू नका. स्वतःच्या प्राणाची रक्षा करणे हाच खरा धर्म. अधमपणा नाही. आणि हिला तर मारून टाकले तिला मुळे होणारच कशी. कंस महाराज, देवकी आजपासून माझी पत्नी आहे आणि आपल्या भार्याचे रक्षण करणे हे प्रत्येक पतीचे कर्तव्य असतं. त्यामुळे मी आपल्याला त्याचं देणार नाही. मग मला नावेला जाणे तुझेही प्राण घ्यावे लागतील वसुदेवा. नारायण नारायण. प्रणाम देवर्षी. कंस महाराज, स्त्री हत्या करणे हे पाप आहे. शिवाय नवविवाहितेला मारणे हे तर मोठे पातक आहे. आणि तेही तर आपली लाडकी बहीण आहे. मग यावर उपाय काय देवश्री? कंस महाराज, आम्ही दोघेही उभयता आपली 8ही बाळे आपल्या स्वाधीन करण्यास तयार आहोत. आपण त्यांचा वध केला तरी आम्ही दोघे उभयता कधी सुद्धा आपलं कुठलंच दुःख व्यक्त करणार नाही. हो दादा, मी आजून सुद्धा तुझ्या प्राणासाठी माझ्या 8 मुलांचा बलिदान करण्यासाठी तयार आहे. नाही, मला तुमची आठवी बाळे नको. मला फक्त तुझा 8वा पुत्र दे, जो माझा काळ ठरेल. जशी आज्ञा कंस महाराज. जा तुम्ही. प्रणाम देवर्षी. कंस महाराज, आपण फार मोठी चूक करत आहात. कसली चूक देवर्षी? पहिला आठवा की शेवटून आठवा? मी समजलो नाही देवर्षी. पहा, आपल्या हिताची गोष्ट आहे. अंकगणितानुसार देवकीचा कोणताही पुत्र आपला काळ ठरू शकतो. मग तो पहिला असो वा 8वा. कशाला धोका पत्करता? आत्मरक्षणासाठी बालवध करणे हे पाप नाही. पहारेकरी, वसुदेव देवकीला तुरुंगात टाका आणि बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यास मला लगेच सूचना द्या. दिरंगाईची शिक्षा काय मिळते ठाऊक आहे ना? माझा काळ, माझा मृत्यू का? संकट करा. काय? हा भाऊ, एक 10 मिनिटं. दैव जाणले